त्यामुळं अगदी म्हणजे सगळ्यांना असं वाटू लागलं की म्हणजे लेडीजसुद्धा सगळ्या अगदी सहज यायला तयार एकदम झाले त्याचा जेवढे काही शुभेच्छांचे सगळ्यांचे संदेश वाचले त्यावेळेस सुद्धा खरंच आमच्या मला सुद्धा खूप समाधान वाटलं एक आपण कुठंतरी खास उंचीवर निश्चित अर्थानं जात आहोत असाही भाव या निमित्तानं सगळ्यांच्या मनात व्यक्त झाला. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने एक वाजला 15 तारखेची सकाळ झालेली आहे आणि आता आजचा हा मोमेंट असा आहे की शब्द वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडे की तुमच्या ज्या भावना आहेत त्या शब्दात न मांडता येण्यासारख्या आहेत. तुम्ही इतक्या आपुलकीनं आणि इतक्या जिव्हाळ्यानं इतक्या प्रेमानं आज माझा वाढदिवस होता म्हणून जवळपास 500-550 किलोमीटरचं अंतर पार करून आलं आहे. फक्त आमच्या प्रेमाखातर आलं आहे, आमच्या आपुलकीखातर आलं आहे. त्यामुळं माझ्याकडं व्यक्त व्हायला शब्दच नाही. आय एम ओव्हरवेल्म म्हणजे की आता मी माझं मन भरून गेले काय कसं हे करतात. पण खूप आनंद पण झाला आहे की आपल्यावर प्रेम करणारी एवढी माणसं आहेत. त्यामुळं कॉन्फिडन्स खूप वाढले की आपल्यासाठी ही माणसं म्हणजे आपले ज्ञान साधण्या फॅमिलीतले तुम्ही सर्वजण एक जुनून येत आहे. प्रत्येकामध्ये एक जुनून आहे काहीतरी वेगळं करण्याचा आणि त्याचीच प्रचिती म्हणता येईल की आज तुम्ही इतक्या लांबवर येऊन माझा वाढदिवस साजरा केला तरी पण सरप्राईज म्हणजे अगदी 5 तासापूर्वी जर कुणी म्हणलं असतं की माझा वाढदिवस पुण्याला साजरा होणार आहे, हॉटेल सयाजीमध्ये साजरा होणार आहे आणि सगळ्या विभाग लोकांच्या सगळ्या समन्वयकांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे तर मी म्हणलं असतं किंवा झोपलं. पण नाही, तसं खरं झालेलं आहे आणि ते फक्त तुमच्या प्रेमामुळं तर त्यामुळं तुमच्या या आपुलकीच्या शुभेच्छांचा खरंच मी मनापासून स्वीकार करते. आभारी आहे म्हणणार नाही कारण आपण एका फॅमिलीचे लोक आहोत. त्यामुळे शुभेच्छांचा मी मनापासून स्वीकार करते आणि खरं तर माझ्या वाढदिवसाला खरंच यावर्षीचं असं होतं की आम्ही त्या ॲडमिशनच्या त्या प्रक्रियेमध्ये एवढं अडकलो होतो आणि सगळी अनिश्चितता होती. त्यामुळे निश्चित सांगता येत नव्हतं कधी येणार ते निश्चितपणे सांगता येत नव्हतं. मला प्रश्न पडला मी असं का करायला का टाळायले असं प्रश्न निर्माण झाला असेल बऱ्याचदा. पण असं टाळायचं काही कारण नाही. उलट आम्ही शुभेच्छाला खूप किंमत देतो. आमच्या दृष्टीनं शुभेच्छा एवढं महत्त्वाचं काहीच नाही आयुष्यामध्ये आणि त्यामुळं टाळण्याचा काही विषय नव्हता आणि त्या अशा अडचणीमुळं थांबावं लागलं. परिस्थिती तशी निर्माण झाली ते लांबत गेलं आमचं आणि खरंच आज आम्ही म्हणजे सकाळपासून एक सुद्धा केक कापला नाही. तसाच वाढदिवस आनंद साजरा करता आला नाही आम्हाला या सगळ्या गणपतीमध्ये. पण आज ती जी परंपरा सुरू झालेली तुम्ही अखंड ठेवली आणि आज तुमच्या माध्यमातून छान अशा पद्धतीने मॅडमचा वाढदिवस साजरा करता आला. म्हणजे खरंच हे तुमचं आमच्यावर असलेलं प्रेम आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आज तुमच्या मनामध्ये यावं तुम्हाला इतकं वाटतं की आपण पुण्यावर जाऊन मॅडमला शुभेच्छा द्यावी. ही खूप मोठी गोष्ट आहे. शुभेच्छा कुठेही देणं फोनवर दिले तरी ते तेवढंच महत्त्वाचं आहे. पण हे जे तुम्ही इतकं प्रेमानं एवढं धडाडीनं तिथून निघालात, विचार नाही केला. 4-5 दिवस परिस्थितीमध्ये पाऊस चालू आहे, बरेचशा गावाचे संपर्क तुटलेले आणि अशा परिस्थितीमध्ये माणूस घर सोडत नाही. तुम्ही गाव सोडून इतक्या दूरवर आलात. खूप म्हणजे मनातून आम्हाला असा आनंद झाला या गोष्टीचा. हे सगळं तुमचं प्रेम पाहून. तुमचं प्रेम असंच राहू द्या. ईश्वरचे तुम्ही प्रार्थना करेल की आपल्या सर्वांचा एकमेकाप्रती असलेला हा लोक हे प्रेम हा जिव्हाळा असाच राहू. दिवसेंदिवस वृद्धिंगत होऊ एवढी ईश्वरची मी प्रार्थना करतो. आपल्या सगळ्या परिवाराच्या वतीनं मॅडमला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आदरणीय सचिव सौ शीतल सोनटके मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलो
आणि आपल्यालाही वाटलं की सर मॅडम आम्ही सारखं गाडी बघतच येत होतो की आपण इकडे येणं सर मॅडम एका तिकडे जातील त्यामुळे सर आम्ही सगळं लक्ष ठेवत होतो बामुख होऊ नये आणि त्या अनुषंगानं आम्ही सगळेजण आलो आणि या ठिकाणी सर मॅडम आपल्याला सगळ्यांना भेटली आणि आपण ठिकाणी हा जो वाढदिवस या ठिकाणी पुण्यामध्ये साजरा केला त्याचा त्यांनी स्वीकार केला याचा आपल्या सगळ्यांनाच मनोमन आनंद आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी सरांचे तसेच मॅडमचे या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो. आणि सोबतच इंद्रायणीसुद्धा या ॲडमिशनच्या ह्याच्यामधून या ठिकाणी उपस्थित राहिली तिचेसुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी लगेच पुण्याला येऊन या ठिकाणी आपण सहभागी झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे सुद्धा मी विशेष आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.